बाबुल साहेब व सर्व पोलीस स्टेशनतर्फे जो आपला गुरुजनांचा सत्कार करण्यात आला। पण यात एक अजून थोडीशी मला उणीव वाचली। या API साहेबांचा वाढदिवस आहे। आज त्यांच्या जन्मदिवशी आपण सुद्धा आणि आपल्या सर्वांतर्फे मी इच्छितो व सरांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। सरांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर दीर्घोत्तर प्रगती होत राहो अशी मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना पुष्पगुच्छ देतो। मध्ये आपण आलेलो आहोत, तो आपला गुणगौरव होतो यासाठी आलेलो आहोत। ही आपल्या शिक्षकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यात अजून महत्त्वपूर्ण म्हणजे आजच्या आपल्या बाबुल साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते। तसेच असे जर अधिकारी आपल्याला लाभले तर शिक्षक आणि अधिकारी मिळून आपण विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं हित करू शकतो। ही ताकद आपल्या शिक्षकांमध्ये पण आहे आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आहे। यांनी जर शिस्तीने जर सर्वांना शिस्त लावली आणि आपण जशी विद्यार्थ्यांना वळण लावतो त्याप्रमाणे जर समाजाला यांनी सर्व आदर्श घडवून दिले तर खरोखर आपल्या समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही। आज गुरुवार्यांचा शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। त्याप्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय बाबुल साहेब, माधुरताई, बरोबर सायडे सर, देशमुख सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि पोलीस स्टाफ। तसंच शिक्षकांचं खूप कमी काम पडतं साहेबकडे यायचं। तरी आपण आज चांगला दिवस पाहून काहीतरी आमच्या वानखेडे सरांनी सांगितलं की बा हा पहिला सत्कार आहे इथे शिक्षकांचा। शिक्षकांचे सत्काराने झाले परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा सत्काराचा हा पहिला कार्यक्रम आहे इथे। असा एक आगळा वेगळा पॉईंट आपण पाडलाच सर। मी आधीच म्हटलं की शिक्षकांना असं कमी काम पडतं। माझं पण पहिलं असेल तर मी तुम्हाला येऊन मला आता 2 महिने झाले असते। 2 महिन्यानंतर मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो। तसे मी तू 1-2 भूमिका करतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। तरी पण आम्ही लोक खूप कमी पोलीस स्टेशनच्या संपर्कात असतो। पोलीस स्टेशन काय हे जरी सर्वांना माहीत असलं तरी शिक्षकांमध्ये बदल पोलीस आतील माणूस तुम्ही शोधून पहा अशी काहीतरी एक स्लोगन आहे पोलिसांचं। तर त्या माणुसकीचं दर्शन आणि काय केलं पाहिजे व आपण असा योग्य कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले आम्ही आभार व्यक्त करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आम्ही कार्य करत असताना प्रत्येकाला कार्य करत असताना कुठेतरी कौतुकाची थाप आवश्यक असते, कुठेतरी मान सन्मान आवश्यक असतो आणि तो आपल्या माध्यमातून आज इथे आम्हाला मिळालेला आहे। साहेब या गोष्टी आमच्या चिरकाल स्मरणात राहतील। सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि या सर्वांच्या वतीनं आपल्याला दीर्घायुष्यासाठी आपल्या आयुष्यातील पुढील पदोन्नतीसाठी पुढील आरोग्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आई तुळजा भवानीला आपल्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निमित्त पोलीस स्टेशनमध्ये हा कार्यक्रम ठेवला आहे। प्रथमतः पोलीस स्टेशनचे आणि बाबुल साहेबांचे प्रथमतः मी आभार मानते आणि सर्व शिक्षक वृंदांना आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते। सरांनी जे सांगितलं महाजन सरांनी, खरोखर पोलीस स्टेशनला यायला लोक घाबरतात किंवा शिक्षक शक्यतो येत नाही आणि मी तर म्हणेल चांगल्या माणसाला की कोणालाही पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागू नये। परंतु पोलिसातील जी माणुसकीचं दर्शन आम्हाला घडलं साहेब, खरोखर त्याबद्दल तुमचे फार आभार। आणि साहेबांचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल सरांना मी शुभेच्छा व्यक्त करते, सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहे त्या जीवनातील पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना तसं परिसरातील शाळेतील सर्व शिक्षकांना बोलवलं। तसेच आमच्या शाळेतील जे गुरुच्या स्थानी सर्वांना आदरणीय असलेले जयंत जोशी सर यांनासुद्धा मी प्रथमतः वंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। गुरुपौर्णिमा निमित्त आपण गुरूंचं जे स्वागत केलं, गुरु म्हणजे आज याच दिवशी यांचा जन्मदिवस खरोखर आणि आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते। आपण प्रथमतः आपले आई-वडील आपण हे प्रथम गुरु मानतो, परंतु आई-वडिलांपेक्षाही जे प्रथम आपलं मार्गदर्शन करतात, आपलं आयुष्य घडवतात हे शिक्षक त्या स्थानी असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करून आपलं आयुष्य घडवत असतात। शिक्षकांची कामगिरी फार मोलाची आणि शिक्षकांचं काम
हे जे स्थान आहे विद्यार्थ्यांच्या मनात फार एक कळळ आहे आणि आपला विद्यार्थी जो घडला तो पुढे आयुष्यात पुढे गेला त्याच्याने शिक्षकांना फार आपलं समाधान मिळतं. या व्यतिरिक्त शिक्षकांना दुसरं काही नको असतं. पुनश्च मी आम्हाला इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. मी माझे 2 शब्द संपवते. निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे मॅडम रायडे सर, महादेव सर, देशमुख सर आणि पोलीस असलेले गुरुवर्य वृंद. खऱ्या अर्थाने हा आज गुरुपौर्णिमा असल्या कारणाने आपल्या देशामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये शालेय स्तरावरती इतर ठिकाणी आपण एक सण म्हणून साजरा करतो. या आजच्या दिवशी गुरु जे मार्गदर्शक असतात ते इतर म्हणजे त्यांना जे शिक्षक मिळालेले असतात त्यांचा आपण मान सन्मान करत असतो. म्हणजे बऱ्याच वर्षापासून चालत आलेली पद्धत आहे आणि बरोबर आहे. कारण आज जर एखादा व्यक्ती कुठल्या चांगल्या स्थानावर किंवा त्याने जर नामलो मिळवलेलं असतं त्याच्या यशाच्या पाठीमागे निश्चित आईवडिलांनंतर एक मार्गदर्शक गुरु म्हणून भूमिका असते. म्हणून त्यांचं मान सन्मान किंवा त्यांचं कामाचं मूल्यमापन होणं गरजेचं असतं. म्हणून कुठेतरी आमच्या पोलीस प्रशासनालाही असं वाटतं की आपणही शिक्षकांचं मान सन्मान केला पाहिजे किंवा काही का असेना त्या निमित्ताने आपण त्यांच्या जवळ गेलं पाहिजे आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्या कामाचं आपण मूल्यमापन करून त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की आपण आजच्या दिवशी चांगला गुरुपौर्णिमाचा दिवस आहे आणि आपल्या वतीने गुरुवर्य वंशवृत्तांचा सन्मान करावा. म्हणून आज आम्ही थोडा कानिका थोडासा कार्यक्रम केला आणि खरोखर मला आनंद वाटला की बऱ्यापैकी मी जावरे सरांना जबाबदारी टाकली होती आणि सर्वजण आपण आपल्या वडगावमध्ये जे शाळा आहेत त्याचे जे शिक्षक आहेत वृंद आहेत आणि ते आवर्जून आले आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाला संमती दाखवली आणि आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल मी तुमच्या खरंच ऋणी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट असं आहे सर बोलले की शिक्षकांचा फारसा काही संबंध नसतो पोलिसांशी. असा सध्याच्या याच्यामध्ये असा काही प्रकार नाही. कारण पोलिसांचं असं असतं जरी तुम्ही पोलिसांशी संबंध नसला तरी पोलीस तुम्हाला बरोबर ॲप्रोच होतात. एखाद्या तुमच्या शालेय स्तरावरती काही घटना घडली तर आम्हाला आवर्जून यावं लागतं, आम्हाला हस्तक्षेप करावं लागतं. असं कुठलंच विभाग नाही की तिथं आमचं काही काम येत नसेल. प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गरज पडते आणि त्या ठिकाणी जातो. आणि आता मध्यंतरीच्या कालावधीपासून म्हणजे जसं आपला सोशल मीडिया वगैरे जसं चालू लागतं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा पोलिसांनी एक सोशल पोलिसिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे आम्ही स्वतःहून नागरिकांशी जे काही इतर विभाग असतील त्यांना ॲप्रोच होतो, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. त्या चर्चेतून आम्हाला बऱ्याच गोष्टी काही माहिती मिळत असते. बऱ्याच अर्थाने काय होतं आपल्या शालेय याच्यामध्ये पण काय होतं बरेच जसे लहान मुलं मुली असतात ते कौटुंबिक म्हणा किंवा बाहेर ज्यावेळेस ते फिरतात किंवा सुद्धा जातात तर त्यांच्याकडे सगळं त्यांच्या बाबतीत गैरवर्तन होतं. या काही गोष्टी आपल्या बाहेर येत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे मार्गदर्शन करतो आम्ही स्कूलमध्ये येऊन वगैरे आणि त्या निमित्ताने आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की खरं असं काही प्रकार घडतो का, काय घडतो का, ही आमची नैतिक जबाबदारी. काय असतं बऱ्याच घटना आपल्याला नंतर बऱ्याच वर्षानंतर त्याचा इम्पॅक्ट जाणवतो. नंतर आपल्याला कळतं की या मुलाविरुद्ध किंवा मुलीच्या बाबतीत काहीतरी गैरप्रकार घडला आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तो प्रकार घडू नये, त्या प्रकाराला आळा बसावा म्हणून आम्ही आमचे प्रयत्न करत असतो. आमची एक सामाजिक आम्ही सोशल पोलिसिंग सुरू केलेली आहे आणि त्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच सहकार्य मिळतं आणि असं तुम्ही सहकार्य ठेवा. आणि आमच्या बाबतीत जर काही तुम्हाला जर काही काम असलं तर निश्चित तुम्ही आवर्जून आम्हाला संपर्क करा. आम्ही निश्चित तुम्हाला 100% आम्ही सपोर्ट करू आणि मदत करू. आणि तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल खरोखर मी तुमच्या ऋणी आहे.